नमस्कार, गौरी आणि मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा माझा व्हिडिओ म्हणजे मी सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन कसं होतं, मी स्वतः माझ्या हाताने तयारी केली होती. तर त्यासाठी मी कुठले प्रोडक्ट यूज केले तर व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे. संध्याकाळी मी सत्यनारायण पूजन केलं होतं, तोही व्हिडिओ मी शेवटी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघूया. सकाळी मॉर्निंग झाली आणि त्यानंतर बाहेरचा चिवचिवाट चिमणींचा आणि त्यानंतर आपण निवांत थोडं बसून चहा घ्यावं म्हटलं की आपल्या मागेच बाळ उठलं होतं. तरीही थोडंसं बसून आपल्या थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे. नंतर निवांतामध्ये चहा घेतला आणि आपण केस धुतल्यानंतर आपला सर्वात मोठा प्रश्न पडत असतो, तो म्हणजे आपले केस कसे सुकायचे. त्यामध्ये आपला आहे पावसाळा. तर पावसामुळे ऊन अजिबात नसतं, त्यामुळे आपण हे ड्रायरचा आपण यूज करत आहे. तर अशा काही प्रोडक्ट असतात ते आपल्याकडे गरजेचे आहेत. तर हे ड्रायर असल्यामुळे माझे केस मला लवकर सुकवण्यास मदत झाली आणि असे सुंदर स्ट्रेट आणि सरळ माझे केस दिसत होते. तर ड्रायरने केस केल्यानंतर मी माझ्याकडे स्ट्रेटनरसुद्धा होतं, म्हणून मी आपलं हातानेच पटपट स्ट्रेट करून घेतले. कर्ली केस असल्यामुळे आपल्याला स्ट्रेट केस आवडत असतात. हा मोठा प्रश्न असतो महिलांचा की ज्यांचे कर्ली केस असले त्यांना आपल्याला हवं असतं स्ट्रेट केस. तर पटपट स्ट्रेट केस करून घेतले आणि सुंदर असे मी माझे केस ड्रायरने सुकवून आणि असे मी स्ट्रेटनिंगने स्ट्रेट केले, जेणेकरून बाहेर पुणे सिटीमध्ये आपल्याला स्ट्रेटनिंगचे आपले 300च्या वरती आपले पैसे घेतात. तर आपण ह्या गोष्टी घरात असल्या की आपण करू शकतो. आणि सोबतच नंतर मी पूजा करत होती. तर माझे हे छोटूसं बाळ मला थोडं छोट्या हातांना मदत करत होतं. मला कापून पिंजून देऊन आणि त्याचं मला वस्त्रमाळ तयार करायची होती. तर तिने बनवलेल्या कापसापासून मी इझिली करू शकली. नंतर तिची तयारी केली होती. एवढाच मला सपोर्ट झाला की आहोंचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांनी तिला स्कूलमध्ये जाण्यास मला मोठी मदत झाली आणि ही मोठी मदत माझ्या कालच्या दिवसाला खूप आवश्यक होती. आणि त्यानंतर तिचा टिफिन झाला, तिला स्कूलमध्ये ते सोडून आले आणि त्यांना नाश्ता करण्यास मी त्यानंतर सत्यनारायण पूजा होती संध्याकाळी, त्यामुळे मी हे सर्व गोष्टी आधीच करून घेत असते. तर त्या वस्तूही मी सगळ्या पितांबरीने घासून ठेवल्या होत्या आणि नंतर मी मेकअप करायला तयार केली. तर सुंदर साडी वेअर केली आणि त्यानंतर सर्वात आधी मेकअपच्या पहिले गुलाबजेलचा आपण यूज करून स्प्रे पण करू शकतो किंवा मग आपण टॅप करू शकतो हाताने. त्यानंतर मी मेकअपमध्ये जे काही प्रोडक्ट यूज केले होते ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात आधी गुलाबजल, नंतर तर मी माझ्या संपूर्ण मेकअपमध्ये मी 3च प्रोडक्ट्सचा यूज केला आहे. म्हणजे फेसेस कॅनडाचा मी फाउंडेशन यूज केलं आहे, त्यानंतर फेसेस कॅनडाचंच मी कॉम्पॅक्ट. तर मेकअपच्या आधी गुलाबजलनंतर मी ही मॉइश्चरायझरची क्रीम लावली होती आणि त्यानंतर मी लावणार होती फेसेस कॅनडाचं फाउंडेशन क्रीम. तर ही सर्व फेसवरती आपण ब्लेंड करणार होतो. ब्लेंडर थोडासा ओला करून नंतर तो सॉफ्ट असा करायचा, म्हणजे फाउंडेशनचे असे स्पॉट्स असे आपले दिसत नाही, व्हाईट पूर्ण प्लेन असा फेस आपला दिसायला लागतो. आणि त्यानंतर मी फेसेस कॅनडाचाच कॉम्पॅक्ट हा लावत होती. तर फक्त क्रीम लावल्यानंतरच आपल्या चेहऱ्यामध्ये जो काही बदल दिसत होता तर खूप सुंदर असा माझा फेस फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावल्यानंतर माझा दिसू लागला. आणि त्यानंतर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट नंतरची स्टेप म्हणजे आपल्या फेसवरती ग्लो करण्यासाठी आपण लावत असतो हायलायटर. तर हे हायलायटर्स आपण मेन पॉईंटच्या ठिकाणी लावत असतो. यासाठी माझ्याकडे काही स्पेशल असे ब्रशेस नव्हते, म्हणून मी त्या ब्लेंडरचाच यूज करून मी हायलायटर हे आपल्या गालांवरती, नाकावरती आणि मी डोळ्याच्या वरतीही थोडंसं त्याला लावलं होतं. आणि त्यानंतर स्विस ब्युटीची मी लिपस्टिक होती आणि महिलांसाठीचा खास असा शृंगार म्हणजे तिच्या ह्या हिरवा चुडा, हिरव्या बांगड्या. तर हा घातल्याशिवाय मेकअप अधुराच असतो. तर बँगल्स घातल्यानंतर गळ्यामध्येही मी ज्वेलरी घातली होती आणि त्यानंतर फक्त हेअरस्टाईल राहिली होती, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. खूपच सिम्पल ही हेअरस्टाईल मी केली होती. आपल्याकडे जेवढं रेडीमेड असणार ना तेवढं आपल्याला सोपं पडत असतं. आणि एवढे मोठे केस होते, तर हेअरस्टाईल कशी करू असा मला प्रश्न पडला होता. पण माझ्याकडे ह्या गोष्टी असल्यामुळे मी फक्त आंबाडा, माझा केसांचा ओरिजिनल केसांचा सिंपल आंबाडा करून त्यावरती मी रेडीमेड बन हा होता, फक्त त्याला पिनअपने फिट केलं होतं. तर असं हा रेडीमेड बन असल्यावरती फक्त आपल्याला पिन्स वगैरे लागत असतात. आणि हेअरस्टाईल झाल्यावरती सर्वात मेन म्हणजे आपली नथ आणि डोक्यावरची टिकली, म्हणजे हा मेकअप पूर्ण झाला आता. त्यानंतर शेवटी म्हणजे काजळ लावलं होतं आणि सुंदर अशी तयारी झाली होती. तर हा खरंच मेकअप मी केला आहे हे मलाही वाटत नव्हतं. जेणेकरून आपण पार्लरमध्ये कालच्या दिवशी जाऊ शकत नाही, म्हणून आपण घरच्या घरी असा मेकअप स्वतः करू शकतो.
आणि मी ते करून बघितलं. म्हणजेच दुसरे कुठलेही सण असले तरी आपण हा मेकअप आपण आपल्या हाताने स्वतः करू शकतो हे प्रोडक्ट यूज करून. तर सुंदर असा मेकअप होऊन मी नंतर पूजेसाठी गेली होती. तर पूजेला जाताना फ्रेंड्ससोबत मी गेली होती. त्यानंतर त्यांचेही सर्वांचे मेकअप खूप सुंदर होते आणि पूजेच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर तिथे गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला थोडीशी घाईतच पूजा करावी लागली. नमस्कार केला आणि तिथे ओटी भरली आणि त्यानंतर आपले 7 फेरे घेऊन आपण त्यानंतर आपल्याला फेरे मारल्यानंतर नमस्कार करायचा असतो आणि आरती करून नंतर आपण 5 जणींची सुवासिनींची ओटी भरायची असते. तर 5 जणींची ओटी भरायची होती आणि तिथे जरा जास्तच गर्दी असल्यामुळे आम्हाला काही गोष्टींसाठी वेळ झाला होता आणि फोटोशूटही लेडीजचे फेरे करता करता मध्येच फोटोशूट सुरू होता, त्यामुळे जरा थोडं लेटच झालं आणि मग नंतर 5 जणींची ओटी भरण्यास सुरुवात केली. तर ह्या मैत्रिणींची ओटी भरून नंतर आम्ही आमच्या सोसायटीमध्येच मंदिर असल्यामुळे आम्ही तिथे नमस्कार करण्यासाठी गेलो आणि मंदिरातही छान असं दर्शन झालं आणि थोडेसे फोटोशूट असे मैत्रिणींसोबत घ्यायचे होते. तर फोटोशूट झाले आणि घरी येऊन त्यानंतर मला संध्याकाळच्या पूजेची ही तयारी करायची होती. दर महिन्याच्या पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा करत असते. तर ही सत्यनारायण पूजा मी प्रदोष काळात करते. तर कालच्या दिवसात आपल्याला दिवसभर उपवास, तशीही मी दर महिन्याला पौर्णिमा असते तर तो उपवास मी करते. पण कालचा आहोंसाठी उपवास जरा कडकच झाला होता आणि बाळाला येताना स्कूलमधनं घेऊन आली आणि मैत्रिणींसोबत जरा फोटोशूट केला होता आणि त्यानंतर घरी येऊन परत स्वतःचा मेकअप उतरवण्याच्या पहिले अजून एक थोडासा सेल्फी घेतला आणि एवढं स्ट्रेट आणि केस केले होते तरी एवढं बन टाकल्यानंतरही माझे केस स्ट्रेटच राहिले. म्हणून सुंदर असे थोडेसे अजून घरी फोटो काढले आणि संध्याकाळच्या तयारीला लागायचं होतं. तर थोडा आराम करून फराळ करून नंतर मी आपल्या सत्यनारायणच्या पूजेसाठी शिरा करत होती. तिथे आपल्याला शिरा करावा लागतो आणि शिरा केल्यानंतर प्रसाद तयार होता आणि सत्यनारायणची पूजा मांडायला सुरुवात केली. आता ती मांडणी मी कशी केली ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ जरा मोठा होत होता म्हणून मी तुमच्यापर्यंत फक्त मांडणीचा व्हिडिओज दाखवत आहे. तर ही मांडणी मी सविस्तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की मांडणी कशी केली होती. तर ही मांडणी केली, त्यानंतर पूजा झाली, नंतर 5 अध्याय वाचले. अध्यायानंतर आपल्याला आरती करायची असते. तर आरती केली आणि कालच्या वटपौर्णिमेचा अहोंसाठीचा उपवास आणि सत्यनारायणाचा उपवास मी संध्याकाळी सोडला आणि कालचा होता माझा असा हा सुंदर दिवस. पूजा आणि कुठलाही सण असला तरी आपल्याला प्रश्न पडतो की हे आपल्याकडनं होईल का? तर खरंच माणसाला जबाबदारी असली तर ते सर्व काही करू शकतात, ते शिकतात. तर हे मी माझ्या आईकडनं शिकली आहे. तर तुम्हाला माझा ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.